गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. आज आपण पाहूया गुरुची एक प्रेरणादायी कथा. गुरुकृपेने बदललेले आयुष्य. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम. जय गुरुदेव. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद दिया बताय. याचा अर्थ गुरुच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो. अशीच ही एका शिष्याची जीवनात गुरुकृपेने घडलेल्या परिवर्तनाची प्रेरणादायी कथा अहंकारी शिष्यांचे परिवर्तन. एका निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी एक प्रसिद्ध आश्रम होता. त्या आश्रमातील गुरु अत्यंत ज्ञानी, शांत आणि करुणामूर्ती होते. दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी येत असत. त्यांच्या अनेक शिष्यांमध्ये एक तरुण शिष्य सर्वात बुद्धिमान मानला जात असे. त्याने वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि अनेक शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याची स्मरणशक्ती विलक्षण होती. कोणताही श्लोक तो क्षणात सांगू शकत असे. त्यामुळे आश्रमातील इतर शिष्य त्याचे कौतुक करत. परंतु या ज्ञानाबरोबर त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याला वाटू लागले, माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी कोणीच नाही. मला आता गुरूंकडून शिकण्यासारखे काही उरलेले नाही. हळूहळू तो इतर शिष्यांची टिंगल करू लागला. कोणाला प्रश्न पडला तर त्यांना कमी लेखत असे. गुरूंनाही तो मनोमन स्वतःपेक्षा कमी समजू लागला. गुरूंनी हे सर्व शांतपणे पाहिले. त्यांनी त्याला रागावले नाही किंवा शिक्षा केली नाही, कारण त्यांना माहिती होते की अहंकार उपदेशाने नाही तर अनुभवाने दूर होतो. एके दिवशी सकाळी गुरूंनी त्या शिष्याला जवळ बोलावले. ते शांतपणे म्हणाले, वत्सा, उद्या सूर्योदयापूर्वी जंगलात जा आणि मला अशी एक वस्तू आण जी या जगात पूर्णपणे निरुपयोगी आहे. शिष्य मनात हसला. हे किती सोपे काम आहे. इतक्या मोठ्या गुरूंनी मला एवढेच काम का दिले. त्याने आत्मविश्वासाने गुरूंना नमस्कार केला आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर तो शिष्य गुरूंना नमस्कार करून जंगलाच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात एकच विचार होता, आज मी अशी एक वस्तू नक्की शोधून आणीन जी पूर्णपणे निरुपयोगी असेल. त्याला वाटत होते की हे काम अगदी सोपे आहे आणि गुरु त्याच्या बुद्धीचीच परीक्षा घेत आहेत. जंगलात प्रवेश करताच त्याला एक मोठा जड दगड दिसला. तो मनात म्हणाला, हा दगड नक्कीच निरुपयोगी आहे. याला कोण विचारतो. पण लगेच त्याला आठवले, याच दगडापासून मंदिरे उभी राहतात, घरे बांधली जातात, रस्ते तयार होतात आणि अनेक शिल्पकार सुंदर मूर्ती घडवतात. तो दगड तसाच ठेवून तो पुढे निघाला. थोडे अंतर गेल्यावर त्याला काटेरी झुडूप दिसले. त्याने विचार केला, हे काटे फक्त टोचतात, याचा काय उपयोग. परंतु काही क्षणात त्याने पाहिले की त्या झुडपात छोट्या पक्ष्यांची घरटी बांधलेली होती. काट्यांमुळे हिंस्त्र प्राणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्याला समजले की निसर्गात काट्यांनाही महत्व आहे. पुढे जात असताना त्याच्या पायाखाली सुकलेली पाने आली. त्याने ती उचलली आणि म्हणाला, ही तर पूर्णपणे वाळलेली आहेत. आता यांचा काहीच उपयोग नाही. पण जवळच त्याने पाहिले की अशीच पाने कुजून मातीमध्ये मिसळली होती आणि त्यातून नवीन हिरवी रोपे उगवत होती. सुकलेली पाने ही जमिनीला सुपीक बनवत होती. थोडे पुढे गेल्यावर त्याला गोमय म्हणजेच गायीचे शेण दिसले. प्रथम त्याला ते निरुपयोगी वाटले, पण लगेच त्याला आठवले, शेतीसाठी उत्तम खत, यज्ञ हवनासाठी पवित्र सामग्री आणि गावांमध्ये घर सारवण्यासाठी त्याचाच उपयोग केला जातो. तो पुढे चालत राहिला. त्याला वाहणारी नदी दिसली. त्याने विचार केला, नदीत चिखल तरी कशासाठी. पण त्याला दिसले की तोच गाळ शेतांना सुपीक करतो. त्या गाळामुळे भरघोस पीक येते आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होते. त्याला एका झाडाची सुकलेली फांदी दिसली.
तो उचलून तो म्हणाला, ही तरी नक्की निरुपयोगी असेल. मात्र काही अंतरावर एका वृद्धाने त्याच फांद्यापासून चूल पेटवली होती. त्या लाकडामुळे अन्न शिजत होते आणि कुटुंबाचे पोट भरत होते. जंगलातील प्रत्येक वस्तूकडे तो नव्या दृष्टीने पाहू लागला. प्रत्येक वेळी त्याला वाटे ही निरुपयोगी आहे, पण थोडा विचार केल्यावर त्या वस्तूंचा एखादा महत्वाचा उपयोग त्याच्या लक्षात येईल. संपूर्ण दिवस जंगलात भटकूनही शिष्याला एकही निरुपयोगी वस्तू सापडली नाही. सूर्यास्त झाला आणि तो थकलेल्या पावलांनी आश्रमात परतला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता विचारात बदलला होता. आश्रमात पोहोचताच त्याने गुरूंना साष्टांग नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, मी दिवसभर जंगलात शोध घेतला. दगड पाहिला, काटे पाहिले, सुकलेली पाने पाहिली, गोमय पाहिले, चिखल पाहिला, सुकलेल्या फांद्या पाहिल्या, पण प्रत्येक वस्तूचा काही ना काही उपयोग आहे. मला एकही पूर्णपणे निरुपयोगी वस्तू सापडली नाही. गुरु शांतपणे हसले. त्याने शिष्याला आपल्या जवळ बसवले आणि प्रेमाने म्हणाले, वत्सा, आज तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीस, तर जीवनाचे सत्य शोधून आणले आहेस. शिष्य आश्चर्याने गुरूंकडे पाहू लागला. गुरु पुढे म्हणाले, परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीत कोणतीही वस्तू व्यर्थ नाही. लहान मुंगीपासून विशाल पर्वतापर्यंत, गवताच्या पात्यापासून आकाशातील सूर्यापर्यंत प्रत्येकाची एक भूमिका आहे. निसर्गात काहीही निरर्थक नसते. क्षणभर थांबून गुरु गंभीर स्वरात म्हणाले, पण या सृष्टीत एक गोष्ट अशी आहे जी माणसाला खऱ्या अर्थाने निरुपयोगी बनवते. ती म्हणजे अहंकार. शिष्याचे डोळे खाली झुकले. गुरु पुढे म्हणाले, ज्ञान मिळवणे मोठी गोष्ट आहे, पण त्या ज्ञानामुळे जर नम्रता आली नाही तर ते ज्ञान अपूर्ण आहे. ज्या ज्ञानामुळे अहंकार वाढतो ते ज्ञान प्रकाश देत नाही, उलट माणसाला अंधारात ढकलते. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, रिकामे झाड मात्र ताठ उभे राहते. त्याचप्रमाणे खरा ज्ञानी माणूस विनम्र असतो, तर अर्धवट ज्ञान असलेला माणूस गर्व करतो. गुरूंनी पुन्हा विचारले, तू आज जंगलात प्रत्येक वस्तूचा उपयोग शोधलास, पण स्वतःच्या मनात दडलेला अहंकार पाहिलास का? हे शब्द शिष्याच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला आठवू लागले की तो इतर शिष्यांचा अपमान करायचा, त्यांच्या प्रश्नांवर हसायचा आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो गुरूंच्या चरणी लोटांगण घालून म्हणाला, गुरुदेव, मला क्षमा करा. मी शास्त्र शिकत गेलो, पण स्वतःला ओळखायलाच विसरलो. आज मला समजले की खरे ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर नम्रता, सेवा आणि प्रेम आहे. गुरूंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, वत्सा, चूक मान्य करणारा मनुष्यच खरा शिष्य असतो. जो स्वतःला बदलण्यास तयार असतो त्याच्यावर गुरुकृपा सदैव राहते. लक्षात ठेव, विद्या नम्रतेने शोभते, अहंकाराने नाही. त्या दिवसापासून शिष्याच्या जीवनात नवे पर्व सुरू झाले. त्याने ज्ञानाचा गर्व सोडून सेवेचा मार्ग स्वीकारला. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची वृत्ती त्याच्यात निर्माण झाली. गुरूंच्या एका शिकवणीने त्याचा स्वभाव, विचार आणि संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या प्रसंगाचा संदेश, खरे ज्ञान नम्रता शिकवते, अहंकार नव्हे. गुरूंची शिकवण शब्दांपेक्षा अनुभवातून अधिक प्रभावी असते. स्वतःच्या चुका मान्य करणे हीच आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी आहे. गुरुकृपा मिळवण्यासाठी श्रद्धा, विनय आणि सेवाभाव आवश्यक आहेत. गुरु आपल्याला जग जिंकायला शिकवत नाहीत, ते प्रथम स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवायला शिकवतात. गुरूंच्या त्या अमूल्य उपदेशानंतर शिष्याच्या मनातील अहंकार पूर्णपणे विरघळून गेला. त्याला जाणवले की आजपर्यंत मी शास्त्रे वाचली, पण
स्वतःचे मन कधीच वाचले नाही. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. तो गुरुच्या चरणी नतमस्तक झाला आणि मनापासून म्हणाला, गुरुदेव, आजपर्यंत मी स्वतःला ज्ञानी समजत होतो, पण आज कळले की खरा अज्ञानी मीच होतो. कृपया मला क्षमा करा आणि योग्य मार्ग दाखवा. गुरूंनी त्याला प्रेमाने उचलले आणि म्हणाले, वत्सा, चूक करणारा मोठा नसतो, पण चूक मान्य करून स्वतःला बदलणारा खरा महान असतो. आज तुझा नव्याने जन्म झाला आहे. हे शब्द शिष्याच्या हृदयात कायमचे कोरले गेले. त्या दिवसापासून शिष्याच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला. पूर्वी तो इतर शिष्यांशी गर्वाने बोलत असे, पण आता तो प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागू लागला. कोणाला एखादी गोष्ट समजत नसेल तर तो रागावण्याऐवजी शांतपणे समजावून सांगू लागला. लहान मोठा, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव त्याच्या मनात राहिला नाही. पूर्वी त्याला आश्रमातील कामे क्षुल्लक वाटत असत, पण आता तो स्वतःहून आश्रमाची स्वच्छता करू लागला, पाणी भरू लागला, बागेतील झाडांना पाणी घालू लागला आणि येणाऱ्या भक्तांची सेवा करू लागला. त्याला समजले होते की गुरुसेवा म्हणजेच ईश्वर सेवा. आता त्याला कोणत्याही कामाचा कमीपणा वाटत नव्हता. शिष्य रोज शास्त्रांचा अभ्यास करीत होता, पण आता त्याचा उद्देश इतरांना हरवणे नव्हता. त्याचा उद्देश स्वतःला घडवणे होता. गुरूंनी त्याला शिकवले, ज्ञानाचा उपयोग स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी नव्हे, तर इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी कर. ही शिकवण त्याने आयुष्यभर पाळली. समाजसेवेचा मार्ग. काही वर्षांनी गुरूंनी त्याला आश्रमाबाहेर जाऊन लोकांना धर्म, सदाचार आणि मानवतेचा संदेश देण्याची आज्ञा दिली. तो गावोगावी फिरू लागला. लोकांना सत्य, प्रामाणिकपणा, सेवा, दया आणि नम्रतेचे महत्त्व सांगू लागला. त्याने कधीही स्वतःची स्तुती केली नाही. प्रत्येक यशाचे श्रेय तो आपल्या गुरूंना देत असे. लोक म्हणत, याच्या शब्दात एवढी ताकद कशी? तेव्हा तो हसून म्हणत असे, ही माझी ताकद नाही, ही माझ्या गुरूंची कृपा आहे. हळूहळू त्या शिष्याची कीर्ती दूरवर पसरली, पण त्याच्या मनात गर्वाचा लवलेशही नव्हता. तो नेहमी म्हणायचा, झाड जितके फळांनी भरते तितके ते अधिक झुकते. त्याचप्रमाणे माणूस जितका मोठा होईल तितका अधिक नम्र झाला पाहिजे. त्याच्या साधेपणामुळे, प्रेमळ स्वभावामुळे आणि सेवाभावामुळे हजारो लोक त्याच्याकडे आकर्षित झाले. अनेकांच्या जीवनात त्याने सकारात्मक बदल घडवला. एके दिवशी गुरूंनी त्याला जवळ बोलावून प्रेमाने सांगितले, वत्सा, आज तू खऱ्या अर्थाने माझा शिष्य झाला आहेस. कारण तू केवळ ज्ञान मिळवले नाहीस, तर ते आपल्या जीवनात उतरवले आहेस. शिष्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले आणि मनोमन प्रार्थना केली, गुरुदेव, माझ्या जीवनात जे काही चांगले आहे ते सर्व तुमच्या कृपेनेच आहे. मला आयुष्यभर नम्र, सेवाभावी आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. गुरुकृपा माणसाचे नशीब नव्हे तर स्वभाव बदलते. खरा शिष्य तोच जो गुरूंच्या शिकवणीला आपल्या जीवनात आचरणात आणतो. अहंकाराचा त्याग आणि नम्रतेचा स्वीकार हेच आध्यात्मिक प्रगतीचे खरे लक्षण आहे. सेवा, श्रद्धा आणि सदाचार यामधूनच गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. गुरूंची कृपा लाभली की सामान्य माणूसही असामान्य जीवन जगू शकतो. ही कथा केवळ एका शिष्याच्या परिवर्तनाची नाही, तर प्रत्येक माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देणारी प्रेरणा आहे. गुरूंच्या एका छोट्याशा अनुभवातून जीवनातील अनेक मोठे धडे शिकायला मिळतात. एक, खरे ज्ञान नम्रता शिकवते. ज्ञान मिळवणे महत्वाचे आहे, पण त्या ज्ञानामुळे जर अहंकार निर्माण झाला तर ते ज्ञान अपूर्ण ठरते. खरा ज्ञानी माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत नाही. तो नेहमी नवीन शिकण्यास तयार असतो. म्हणूनच म्हणतात, विद्या विनयाने शोभते. विद्या नम्रतेमुळे शोभून दिसते. 2, अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. अहंकार माणसाची विचारशक्ती कमी करतो. तो इतरांच्या गुणांकडे पाहू देत नाही आणि स्वतःच्या चुका स्वीकारून देत नाही. ज्या क्षणी
माणूस म्हणतो मला सर्व काही माहीत आहे, त्या क्षणी त्याची प्रगती थांबते. परंतु जो नम्रपणे म्हणतो मला अजून शिकायचे आहे, त्याच्यासाठी ज्ञानाची नवी दारे उघडतात. 3. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखे असते. जंगलातील प्रत्येक वस्तूप्रमाणेच प्रत्येक माणसात काही ना काही चांगला गुण असतो. कोणी संयम शिकवतो, कोणी परिश्रम, कोणी प्रेम, तर कोणी दमा. म्हणून कोणालाही कमी लेखू नये. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचा शिक्षक ठरू शकतो. 4. गुरु केवळ शिक्षण देत नाहीत, तर जीवन घडवतात. पुस्तकातून माहिती मिळते, पण योग्य जीवन कसे जगायचे हे गुरु शिकवतात. गुरु शिष्यांच्या चुका दाखवतात, त्याला योग्य मार्गावर आणतात आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला नवी दिशा देतात. गुरूंचा उद्देश शिष्याला मोठा बनवणे नसतो, तर त्याला चांगला माणूस बनवणे हा असतो. 5. अनुभवातून मिळालेली शिकवण आयुष्यभर लक्षात राहते. गुरुने शिष्याला थेट उपदेश केला नाही, त्याऐवजी त्याने त्याला स्वतः अनुभव घेऊन दिला. यामुळे शिष्याला स्वतःची चूक स्वतः समजली. यातून शिकायला मिळते की अनुभवातून मिळालेले ज्ञान हे सर्वात प्रभावी आणि चिरकाळ टिकणारे असते. 6. सेवा आणि नम्रता हेच खरे आध्यात्मिक जीवन. पूजा, जप, तप आणि व्रत यांना महत्व आहेच, पण त्याचबरोबर मनात दया, नम्रता, सेवा आणि प्रेम असणे अधिक आवश्यक आहे. जो दुसऱ्यांची सेवा करतो, सर्वांशी प्रेमाने वागतो आणि अहंकाराचा त्याग करतो, त्याच्यावर ईश्वर आणि गुरूंची कृपा सदैव राहते. 7. गुरुकृपा जीवनाला नवीन दिशा देते. गुरुकृपा म्हणजे केवळ चमत्कार नव्हे. गुरुकृपा म्हणजे योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य आचरण आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा. जेव्हा शिष्य गुरूंच्या शिकवणीवर श्रद्धेने चालतो, तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व, विचार आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कथेचा सार एकाच वाक्यात सांगायचे झाले तर, ज्ञानामुळे अहंकार वाढत असेल तर ते अपूर्ण ज्ञान आहे, पण ज्ञानामुळे नम्रता, सेवा, प्रेम आणि सदाचार वाढत असतील तर तीच खरी गुरुकृपा आहे. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. जो श्रद्धा, विनय आणि सेवाभावाने गुरुच्या मार्गावर चालतो, त्याचे जीवन नक्कीच आनंदी, यशस्वी आणि अर्थपूर्ण बनते. आजचे युग विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीचे आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे काही क्षणात जगभरातील ज्ञान आपल्याला हातात उपलब्ध होतो. पण माहिती वाढली असली तरी मनशांती, संयम, नम्रता आणि योग्य विचार यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. अशा काळात गुरूंची शिकवण अधिक महत्वाची ठरते. 1. माहितीपेक्षा योग्य मार्गदर्शन महत्वाचे. आज प्रत्येकाकडे माहिती आहे, पण योग्य निर्णय घेण्यासाठी विवेक आवश्यक असतो. अनेकदा सोशल मीडियावरील चुकीची माहिती किंवा अफवा लोकांना गोंधळात टाकतात. गुरु आपल्याला केवळ माहिती देत नाहीत, तर सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्याची दृष्टी देतात. त्यामुळे जीवनातील प्रत्येक निर्णय अधिक विचारपूर्वक घेता येतो. 2. यश मिळाले तरी नम्र राहा. आज अनेक जण शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये मोठे यश मिळवतात, पण यशासोबत अहंकार वाढला तर नाती तुटतात आणि मनशांती हरवते. या कथेतील शिष्याप्रमाणे आपणही लक्षात ठेवले पाहिजे की खरे मोठेपण पद प्रसिद्धीत नसते, तर नम्र स्वभाव आणि चांगल्या वागण्यात असते. 3. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याची वृत्ती ठेवा. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक जण इतरांना प्रतिस्पर्धी समजतात, पण प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही विशेष गुण असतो. लहान मुलांकडून निरागसपणा, शेतकऱ्यांकडून कष्ट, आई वडिलांकडून त्याग, शिक्षकांकडून शिस्त आणि संतांकडून भक्ती शिकता येते. जो आयुष्यभर विद्यार्थी राहतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. 4. सेवा हीच खरी साधना. आज अनेक जण मोठमोठ्या पूजा करतात, पण समाजसेवा विसरतात. गरजवंताला मदत करणे, वृद्धांचा आदर करणे, आई वडिलांची सेवा करणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि कोणाच्याही मनाला दुखवू नये याची काळजी घेणे ही देखील ईश्वर सेवाच आहे. गुरुची शिकवण आपल्याला सांगते की माणुसकीपेक्षा मोठा धर्म नाही. 5. संकटामध्ये धैर्य सोडू नका. जीवनात प्रत्येकाला अडचणी येतात,
अपयश, आर्थिक समस्या, कौटुंबिक तणाव किंवा मानसिक चिंता यांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी गुरूंचे मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार आपल्याला खंबीर बनवतात. संकटापासून पळून जाण्याऐवजी त्यावर योग्य मार्गाने मात करण्याची प्रेरणा मिळते. 6. गुरु म्हणजे केवळ आश्रमातील संत नव्हेत. आपल्या जीवनात योग्य मार्गदर्शन दाखवणारा प्रत्येक जण गुरु असू शकतो. आई वडील हे पहिले गुरु आहेत. शिक्षक शिक्षणाचे गुरु आहेत. जीवनातील अनुभव हेही आपले गुरु आहेत. संतांचे ग्रंथ आणि चांगले विचारही आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून प्रत्येक गुरुचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. 7. गुरूंची शिकवण आचरणात आणा. केवळ प्रवचन ऐकणे, ग्रंथ वाचणे किंवा प्रेरणादायी कथा ऐकणे पुरेसे नाहीत. त्यातील एक तरी चांगला विचार रोजच्या जीवनात आचरणात आणला तर हळूहळू आपल्या स्वभावात, विचारात आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतो. खरी गुरुदक्षिणा म्हणजे गुरूंनी दिलेल्या मूल्यांनुसार जीवन जगणे. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात माणूस अनेकदा बाह्य यशाच्या मागे धावताना अंतर्मनातील शांतता गमावतो. अशा वेळी गुरूंची शिकवण आपल्याला आठवण करून देते की ज्ञानासोबत नम्रता, यशासोबत सेवा आणि प्रगतीसोबत संस्कार असतील तरच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. लक्षात ठेवा, गुरुकृपा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर गुरूंनी दाखवलेल्या सत्य, प्रामाणिकपणा, सेवा, संयम आणि प्रेमाच्या मार्गावर श्रद्धेने चालणे होय. जो हा मार्ग स्वीकारतो त्याचे जीवन निश्चितच अधिक अर्थपूर्ण, शांत आणि प्रेरणादायी बनते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.